हेलो एवरीवन, मैं प्रोफेसर पवन फंदे एफकैड इन्फोटेक अमरावती में आप सभी का प्रेम पूर्वक स्वागत करता हूँ। पहिला आपला क्लास राहणार आजपासून ऑटोकॅड. तर सगळ्यात पहिले आपल्याला स्क्रीनचं इंटरफेस आणि बेसिक सेटिंग समजून घ्यायची आहे. इंट्रोडक्शन. आपण आता कोणतं वर्जन करू? आता आपण 2021चं वर्जन करू. ठीक आहे. ऑटोकॅडला आपण ओपन कसं करतो? जिथे तिथे स्टार्ट मेनू बार आहे आपला, स्टार्ट मेनू बार मध्ये जाऊन आपण ऑटोकॅडच्या आयकॉनला क्लिक करू शकतो. ठीक आहे. किंवा जिथे त्याचं ठीक आहे. ऑटोकॅड ओपन करण्यासाठी आयकॉनला डबल क्लिक करा किंवा स्टार्ट मेनू बार मध्ये जाऊन त्याला स्टार्ट. आता क्विक ऍक्सेस मेनू बार म्हणजे काय? इथे बघा, फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, फॉर्मॅट दिसते. तर हे झालं आपलं क्विक ऍक्सेस मेनू बार. इथे खाली आहे आयकॉन मेनू बार, इथे आहे स्टेटस बार. ठीक आहे. आणि हे आपली वर्किंग विंडो. तर एका वेळेस आपण किती विंडोवर काम करू शकतो त्या विंडोवर दिसणार. तुम्ही एका वेळेस खूप साऱ्या विंडोवर काम करू शकता. जसं आता मी या विंडोला इथे क्लिक केलं, एक नवीन भेटलं आपल्याला. इथे क्लिक केलं, ही विंडो आली. तर आपण एका ठिकाणी प्लसला जर क्लिक केलं, एक परत नवीन विंडो ओपन झाली. लक्षात. अशा प्रकारे आपण कोणत्याही विंडो इथून चेक करू शकतो ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह आहे. वर्क स्पेस सेटिंग म्हणजे काय? आता वर्क स्पेस सेटिंग म्हणजे काय असते की जेव्हा आपण ऑटोकॅड मध्ये काम करतो, एकदा आपण 2D मध्ये काम करतो किंवा 3D मध्ये काम करतो, हे आपल्याला सगळ्यात पहिले आयकॉन सोप्या भाषेत दिसले पाहिजे आणि आपण लवकर काम करू शकलो पाहिजे. म्हणून आपण काय करतो, वर्क स्पेस सेटिंग सिलेक्ट करतो ड्राफ्टिंग आणि अॅनोटेशन मध्ये. लक्षात. हे जे ड्राफ्टिंग आणि अॅनोटेशन आहे कशासाठी आहे? 2D साठी आहे. आता जर आपल्याला 3D मध्ये काम करायचं असेल तर आपण हे चेंज करू. तर हे करण्याच्या पद्धती आहे. सगळ्यात पहिले आपण काय करू, वर्क स्पेस सेटिंग मोड मधून चेंज करू शकतो किंवा आपण टूल्स मधून करू शकतो. ठीक आहे. आता पहिले आपण इथून चेंज करू. इथे तुम्हाला छोटी विंडो दिसते, याच्या खाली ॲरो दिसते. त्या ॲरोला क्लिक करायचं. आपण ड्राफ्टिंग अँड अॅनोटेशन मध्ये आहे, खाली 3D मॉडेलिंगला क्लिक करायचं. आता बघा, सगळे आयकॉन जे आयकॉन मेनू बार आहे ते दिसते का तुम्हाला? इथे 3D आले. 2D कमी झाले ना, लाईट, कॉपी, पेस्ट, मूव हे सगळे निघून गेले. इथे आता सगळ्या 3Dच्या कमांड आल्या. परंतु फाईल मेनू बार गायब झाला. दिसते का? फाईल एडिट नाही दिसत. तो आणण्यासाठी या डाऊन ॲरोला क्लिक करायचं आणि इथून त्याला शो मेनू बार करायचं. आता बघा, फाईल एडिट व्ह्यू आला मेनू बार. तर जितक्यांदा तुम्ही हे स्क्रीन चेंज करा तितक्यांदा तुम्हाला ही गोष्ट करावं लागेल. समजलं तुम्हाला? आता आपण परत याला ड्राफ्टिंग आणि अॅनोटेशन मध्ये घेऊन घेऊ, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. बघा, दुसऱ्या मेथड मध्ये आपण टूल्स बार मधून ही कमांड ऍक्टिव्हेट करू. जर कोणाला इथे नाही दिसलं किंवा हे नाही समजलं तर आपल्याला टूल्स मध्ये जायचं आहे. टूल्स मध्ये सगळ्यात पहिली कमांड आहे वर्क स्पेस आणि इथून सुद्धा तुम्ही ड्राफ्टिंग अॅनोटेशन करू शकता. समजलं? इथूनही करू शकता किंवा तुम्ही टूल्स मधून पण करू शकता. पण आता आपला फाईल मेनू बार गायब झाला आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही टूल्स मधून करू शकणार आहे का? आता नाही. त्यासाठी हा डाऊन ॲरोला क्लिक करायचं आणि इथे शो मेनू बारला जायचं. बघा, फाईल एडिट व्ह्यू आला इथे सगळं. तर अशा प्रकारे आपण सगळ्यात पहिले शिकतो की आपल्याला आपला मेनू बार हा कस्टमाइज करता आला पाहिजे. वर्किंग विंडो ही आपली आपल्या कामानुसार सेट करता आली पाहिजे. लक्षात आलं? त्याच्यानंतर कधी कधी इथलं एखादा आयकॉन निघून जाते किंवा एखादी विंडो दिसत नाही. अशा वेळेस आपण कस्टमाइज करू शकतो आपली वर्किंग एन्व्हायरमेंट. सगळ्यात पहिले आपण या कस्टमायझेशनला क्लिक करतो. इथे बघा, तुम्हाला सगळ्या प्रकारच्या इथे जेवढे काही आयकॉन दिसतात त्याच्यासमोर इथे टिक मार्क केलेला आहे. आणि जर एखादं इथून गायब करायचं असेल तर तुम्ही याला अनचेक करू शकता. आणि आणायचं असेल तर तुम्ही याला क्लिक करून चेक मार्क लावू शकता.
पण रिकमेंडेड हे आहे की जे डिफॉल्ट सेटिंग आहे ते राहू द्या, याला काहीच करू नका, नाही तर ते सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल केल्यानंतर पण तुम्हाला परत कमांड दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल की आता बघा इथे युनिटच्या सोबत चेकमार्क नाही आहे का. आता आपण युनिट इथे आणू, आता इथे बघा इथे कुठे दिसते का सध्या युनिटचं आयकॉन नाही दिसत. आता आपण युनिटला जसं क्लिक करू, युनिटला क्लिक केल्याबरोबर बघा इथे डेसिमल आला खाली. युनिटला जर आपण बंद केलं डेसिमल निघालं, म्हणजे आपल्या हिशोबाने आपण इथून त्याचे सगळ्या कस्टमायझेशनचे सेटिंग देऊ शकतो आणि याला आपण क्लोज करतो. आता बघा इथून डायरेक्ट आपण काय करू शकतो, युनिटमध्ये चेंजेस करू शकतो. अशा प्रकारे ही स्क्रीन आपण कोणत्याही प्रकारे इथे कस्टम करू शकतो. हे समजलं तुम्हाला आता? ठीक आहे. स्टेटस बार नेहमी लक्षात ठेवायचं की या स्टेटस बार वर जर कलर कोणता कलर आहे, हा ब्ल्यू कलर आहे. ब्ल्यू कलर आहे म्हणजे कमांड ऍक्टिव्ह आहे आणि हा ग्रे कलर आहे म्हणजे कमांड इनऍक्टिव्ह आहे. तर आपल्या ऑटोकॅडच्या सगळ्यात महत्त्वाचे कमांड इथून आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे या खालच्या स्टेटस बारवर लक्ष ठेवायचं. तर आता पुढच्या क्लासमध्ये आपण ते पाहू की स्टेटस बारमध्ये आपण काय सेटिंग देऊ शकतो, याच्याशिवाय आपलं काम पूर्ण होत नाही. आता सगळ्यात महत्त्वाची कमांड बघू की स्क्रीनचं इंटरफेस हलवायचं कसं. सगळ्यात पहिले कमांड आहे झूम कमांड. आता झूम कमांड जी आहे त्या झूम मध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत, त्यातले एक एक आपण ऑप्शन समजून घेऊ. ठीक आहे. तर पहिला ऑप्शन काय आहे, झूम. सगळ्यात पहिले बघा झूम आणि ऑल दिसते तुम्हाला. आता याला आपण करून बघू की हे आपण कसं करू शकतो. सगळ्यात पहिले बघा झूम कमांड ऍक्टिव्हेट करण्यासाठी जस्ट एंटर करा झेड आणि खाली स्टेटस बारवर बघा झूम कमांड आहे दिसते आणि इतके सारे झूम मध्ये ऑप्शन्स असतात. आता आपण एका ऑप्शनला समजून घेऊ. पहिला ऑप्शन आहे ऑल. इथे जसं क्लिक केलं आपण ऑलला, हे पूर्ण फाईल मध्ये जाईल. झूम कमांड परत मिळवण्यासाठी तुम्ही एक तर स्पेस बारचे बटन दाबू शकता किंवा एंटरचे बटन दाबू शकता. हे कमांड रिपीट होऊन जाते. आता इथे सेंटर आहे, सेंटरला जर आपण क्लिक केलं, सेंटरला क्लिक केल्यानंतर काय होते, इथे क्लिक करू आणि एंटर करू तर तो पोर्शन सेंटरला येऊन जातो. ठीक आहे. त्यानंतर आहे तुमची कमांड डायनॅमिक. डायनॅमिकला क्लिक केल्यानंतर एक विंडो क्रिएट होते. त्या विंडोला जर आपण क्लिक केलं आणि एंटर केलं तर तेवढ्या पोर्शनमध्ये झूम होऊन जातो. परत आपण काय करू, एक्सटेन्स करू. एक्सटेन्सला जर आपण क्लिक केलं तर एक स्क्रीन एक्सटेन्स होऊन जाते. परत आहे प्रिव्हियस झूमला जर क्लिक केलं तर आपण एक स्टेप प्रिव्हियस मध्ये निघून जातो झूम. त्याच्यानंतर आहे स्केलला जर क्लिक केलं तर इथे आता आपण एक तर मॅन्युअली देऊ शकतो किंवा न्यूमरिकली देऊ शकतो. तर आपण न्यूमरिकली देऊन बघू 1.3% ऑफ झूम. काय झालं, आपली स्क्रीन 1.3% मध्ये झूम झाली. ठीक आहे. आपल्याला जर झूम कमांड ऍक्टिव्ह करायची असेल तर आपण स्केल दिलं होतं. स्केल देण्यासाठी आपला कर्सर मध्ये घेऊ आणि इथे 1.3 एंटर करू. म्हणजे कर्सर ज्या ठिकाणी असेल तेवढ्या पोर्शनला तो पर्सेंटेज मध्ये झूम करून आलं लक्षात. परत आपण स्पेस बार दाबू आणि आता इथे बघा एक विंडो आहे. विंडोसाठी पहिले झूम ऑन करू आपण. एक जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑब्जेक्ट असेल आणि पर्टिक्युलर एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याला झूम करायचं असेल तर आपण काय करू शकतो, विंडो करू शकतो. विंडोमध्ये जाऊन आपण एक विंडो क्रिएट करू. ती विंडो क्रिएट केल्यानंतर तेवढ्या पोर्शनचा झूम मोठा होईल. लक्षात. त्यानंतर परत आपण बघू आता ऑब्जेक्टसाठी पण पहिले काय करू, आपण झूम ऑनला क्लिक करू. याने काय होणार की आपली स्क्रीन मोठी होऊन जाणार. आता आपल्याला एखादा ऑब्जेक्ट जर याच्यातला सिलेक्ट करायचा असेल, पहिले आपण ऑब्जेक्टला क्लिक करू, त्यानंतर ऑब्जेक्टला क्लिक करू, एंटर करू. तर झूम कमांड आणि त्याचे सब कमांड या अशा प्रकारे काम करतात. सगळ्यांच्या लक्षात राहील. त्यानंतर आता बघू आपण एक नवीन फाईल क्रिएट करणे. आता एक ऑटोकॅड मध्ये नवीन फाईल कशी क्रिएट करायची. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिले आपण काय करू, फाईल मध्ये जाऊ, न्यू फाईलला क्लिक करू. इम्पेरियल आणि मेट्रिक दोन ऑप्शन असतात.
ठीक आहे. आता मेट्रिक म्हणजे काय असते, मीटर मधलं, आणि इम्पेरियल म्हणजे काय असते, फीट. याला आपण उभी करू. ओके केल्यानंतर बघा आता एक नवीन फाईल क्रिएट झाली आपल्यासमोर. ठीक आहे. आता ही जी फाईल आहे ही कशा प्रकारे होऊ शकते, एक तर स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच मधून होऊ शकते किंवा टेम्पलेट मधून होऊ शकते. तर आता जे आपण बनवत आहे हे कशामधून बनवत आहे, स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच मधून बनवत आहे. टेम्पलेटचं ऑप्शन आपण बंद केलेलं आहे. ठीक आहे. हे जर सुरू करायचं असेल तर ते कसं करायचं, त्यासाठी आपल्याला काय करायचं असते, तुम्हाला स्टार्टअपची कमांड द्यायची असते. START स्टार्टअप. स्टार्टअपवर क्लिक करा. याची व्हॅल्यू 1 आहे. त्या व्हॅल्यूला जर आपण 3 केलं, काय केलं, स्टार्टअपची व्हॅल्यू जर आपण 3 ठेवली म्हणजे एकापेक्षा जास्त, दोन्ही राहू शकते, 3ही राहू शकते. इथे आपण क्लिक केलं, न्यू फाईल क्रिएट केली. आता बघा याला म्हणतात टेम्पलेट. लक्षात, आता हे टेम्पलेट वेगवेगळ्या प्रकारचे राहतात. 2Dची आहे, 3Dची आहे, जनरल आहे, आर्किटेक्टची आहे. दिसते. म्हणजे आता जर आपण एखादं टेम्पलेट ओपन केलं तर ते शीट तशी बनणार. त्या शीटमध्ये ऑटोमॅटिक सगळ्या सेटिंग लागणार आणि आपण त्याच्यामध्ये ड्रॉइंग काढणार. तर हे जे आपल्याला पूर्ण रेडीमेड सेटिंग मिळालेली आहे याला आपण काय म्हणतो, टेम्पलेट म्हणतो. लक्षात. तर आता आपण काय करतो की एकदम सोपं काम व्हावं म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त कस्टमायझेशन यावं म्हणून आपण काय करतो, स्टार्टअपची जी कमांड आहे ती कमांड 1च्या व्हॅल्यूवर सेट करतो. आता जर आपण इथे न्यू फाईल क्रिएट केली तर आपल्याला स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच मिळते. टेम्पलेट मिळते का, नाही. फरक समजला स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच आणि टेम्पलेटचा. याच्यात डायरेक्ट येते, एक तर फीटमध्ये काम करा किंवा मीटरमध्ये काम करा. लक्षात. आता आहे आपला UCS आयकॉन. UCS आयकॉन म्हणजे काय, त्याचं ओरिजिन म्हणजे काय असतं. आता पहा, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. ओरिजिन आहे 0, कारण की दोन्ही याची व्हॅल्यू 0 आहे, सुरुवात इथून झालेली आहे. आपण जेव्हा कधी एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करतो तर तो ड्रॉ कुठून होतो, त्याच्या ओरिजिन पासून. एखाद्या वेळेस जर आपला हा जो UCS आहे हा जर आपल्या ड्रॉइंगच्या मध्ये येत असेल आणि याला जर साईडला ठेवायचं असेल त्याच्यासाठी कमांड आहे UCS. ठीक आहे. UCS ला क्लिक करा. बघा त्याच्यामध्ये UCS आणि UCS आयकॉन हे 2 कमांड आहेत. तर UCS आयकॉन ही कमांड सध्या आपण वापरणार आहे. जेव्हा आपण 3D सुरू करू तेव्हा आपण UCS कमांड वापरू. आता आपण कोणती वापरत आहे, UCS आयकॉन. आता हे सध्या ऑन आहे. याला जर आपण ऑफ केलं तर UCS आयकॉन निघून जाईल. याला आपण एंटर करू. याला आपण काय करू, न्यू ओरिजिन करू. बघा आता UCS आयकॉन कुठे गेला, दिसते का. आता तो ओरिजिन पासून खूप दूर निघून गेला. परत आपण UCS करू. याला आपण ऑन करू. इथे आला UCS. परत आपण एंटर करू. याला आता ओरिजिन वर घेऊन जाऊ. समजलं तुम्हाला. ऑनही होते, ऑफ पण होते. त्याला आपण ओरिजिन वर पण घेऊ शकतो आणि ओरिजिन पासून दूर पण घेऊ शकतो, म्हणजे नो ओरिजिन. याचं काम काय असते की आपल्या स्टार्टिंग पॉईंट पासून जर UCS मध्ये येत असेल त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन ठेवतो. लक्षात. यानंतर आहे नेक्स्ट ऑप्शन आपल्याकडे लिमिट. आता लिमिट म्हणजे काय, तर लिमिट म्हणजे काय असते की जेव्हा कधी आपण एखादं ड्रॉइंग काढतो तर आपल्यासमोर ही इन्फिनाइट स्क्रीन असते. म्हणजे जी स्क्रीन आहे ती कशी आहे, इन्फिनाइट आहे. तुम्ही एका शहराचे काढू शकता आणि एका देशाचे ड्रॉइंग काढू शकता. पण आपल्याकडे जर एखादा प्लॉट असेल, उदाहरणार्थ 100 बाय 100चा जर प्लॉट आहे, त्याच्यामध्येच आपल्याला बिल्डिंगचं बांधकाम करायचं आहे. तुम्हाला लिमिट माहीत पाहिजे आहे ना, की आपलं लिगल काम कोणत्या बॉर्डरमध्ये होणार आहे. तर त्यासाठी आपण कोणती कमांड वापरतो, UCS वापरतो का, नाही. आपण काय वापरतो, लिमिट. आता लिमिट कशी द्यायची ते बघा. सगळ्यात पहिले आपल्याला युनिट सेट करायचे असते. त्यासाठी आपण काय करतो, फॉर्मॅट मध्ये जातो, युनिट मध्ये जातो आणि इथून डेसिमल आहे, 00 आहे, मिलीमीटरच्या जागी काय करतो, मीटर्स करतो आणि याला ओके. ठीक आहे. आता आपल्याला काय केलेलं आहे, आपण फॉर्मॅट मध्ये परत जाऊ आणि डायमेन्शन स्टाईल मध्ये जाऊ
त्याला इथे मॉडिफाय करू, डेसिमल आहे आणि याला फक्त ओके करायचं, सेट करंट करून याला क्लोज करायचं. आता लाईन कमांड घेऊ. आता इथून बघा काय होतं. एक आपण 100 फुटाचा एक लाईन काढली 100 फुटाची, ठीक आहे. आणि इथे एक लाईन काढली पण 100 फुटाची, निघाले. 2 लाईन काढल्या आपण 100 बाय 100. आता आपण देऊ कमांड लिमिट्स. तर सुरुवातीला जे स्क्रीनचं स्टार्टिंग पॉइंट असते म्हणजे आपलं ओरिजिन नेहमी 0 असते, त्याच्यामुळे 0 इथे डिफॉल्ट येणार. याला चेंज करायचं नाही, याला फक्त एंटर करून द्यायचं. लक्षात. आता दुसरी जी व्हॅल्यू आहे ती एक्स ऍक्सिसची आहे आणि वाय ऍक्सिसची आहे. म्हणजे इथून इकडे एक्स ऍक्सिस किती मीटरवर पाहिजे तुम्हाला, वाय ऍक्सिस किती मीटरवर पाहिजे, ठीक आहे. तर तेव्हा आता आपल्याला काय पाहिजे होतं, 100 बाय 100चा प्लॉट होता. आपण काय म्हटलं, 100, 100 एंटर केलं. आता आपल्याला इथे काही सेटिंग द्यायची, कारण की आपण लिमिटला अप्लाय केली पण दिसत आहे का लिमिट, नाही दिसत आहे. त्यासाठी आपण कुठे जातो बघा. सगळ्यात पहिले आपण इथे जाऊ ग्रीडवर, ठीक आहे. इथे राईट क्लिक करू. राईट क्लिक केल्यानंतर ग्रीड सेटिंगला करू ऑन आणि डिस्प्ले ग्रीड बियॉन्ड द लिमिटला ऑफ करून देऊ, ठीक आहे. हे झालं का, नाही झालं, कारण की आपल्याला ग्रीड पण चालू करायचं असते. ग्रीड सुरू करू. दुसऱ्या आता इथून पिवळी लाईन हिरवी लाईन आली दिसत आहे. आता बघा, हे होतं ओरिजिन पासून रेड कलर म्हणजे एक्स ऍक्सिस आणि हा कोणता कलर आहे, ग्रीन कलर म्हणजे वाय ऍक्सिस. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसतं सगळं तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसणार. इथे प्रोजेक्ट कलर सध्या उजेड असल्यामुळे एकदम क्लिअर ते दिसणार नाही. अशा प्रकारे आपल्याला 100 बाय 100च्या इथे पूर्ण ग्रीड मिळाले. त्याला आपण बंद करू शकतो इथून आणि सुरू करू शकतो. तर ग्रीडचं काम काय असते की पर्टिक्युलर 1 मीटर बाय 1 मीटर, 2 मीटर बाय 2 मीटर किंवा डिफॉल्ट सेटिंगच्या जर ग्रीड म्हणजे ग्राफ, त्याच्यात जर सोप्या पद्धतीनं काम करायचं असलं तर आपण ते पाहू शकतो. लक्षात. म्हणजे एखाद्या बांधकामानंतर आपल्याला 3 फूट जागा सोडायची आहे तर आपल्याला 3 डबे मोजून घ्यायचे. जसं आपण ग्राफ काढताना करतो ना, तसं जर 1 फुटाचा जर हा एक ब्लॉक असेल तर आपली बिल्डिंग आपल्याला माहिती आहे इथूनच असली पाहिजे. ह्या गोष्टीचे करेक्शन आणि क्रॉस चेक करण्यासाठी आपण ग्रीडचा वापर करतो. आता इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारायचे समजलं, हे एकदम बेसिक आहे. सुरुवात जे करतो सॉफ्टवेअरची, आपण सॉफ्टवेअर एकदम हाय लेवलवर पहिले नाही शिकत. सॉफ्टवेअर शिकण्यासाठी एकदम त्याला सोपं करतो की हे काय ते काय, हे कमांड कुठं आहे, तो मेनू कुठं आहे, यानं काय होणार आहे, स्क्रीनने काय होणार आहे. आणि याच्यासोबत मग आपल्या कन्सल्टन्सी मधले आपण एक प्रॉब्लेम घेतो, ड्रॉइंगच्या कमांड शिकतो. लक्षात. आता आपण बघू एक नेक्स्ट टॉपिक लाईन. तर हे तुम्ही लिहून घ्या. पहिले समजून घ्या नंतर लिहून घ्या. बघा, टॉपिक आहे आपला ड्रॉइंग टूल्स. आता आपण ड्रॉइंग टूल्स हा टॉपिक सुरू केलेला आहे, म्हणजे आपला मेनू सुरू झाला. आता आपल्याला ड्रॉ हा मेनू सुरू करायचा आहे शिकण्यासाठी. सगळ्यात पहिले आपण काय शिकू की लाईन कशी काढायची. बघा, आपण हे ड्रॉइंग ओपन केलं होतं. ड्रॉइंग ओपन करून याला आता सध्या आपण काय करून देऊ, पोचण्या कायचं बंद करून देऊ. लाईन कमांड मध्ये आपण इथून जाऊ शकतो. आयकॉन मेनू बारला सिलेक्ट करून पहिला पॉईंट क्लिक करा, दुसरा पॉईंट क्लिक करा, तिसरा पॉईंट क्लिक करा. म्हणजे लाईन काढण्यासाठी स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट असणं जरुरी आहे. लक्षात. आता ही जी लाईन निघाली ही कोणत्याही अँगलनी निघाली पर्टिक्युलर. तर का निघाली, कारण की आपल्याला ऑर्थो जो आहे, आपला जो ऑर्थो आहे तो काय होता, ऑफ होता. आता ऑर्थो म्हणजे काय असते की लाईन हे फक्त 90 डिग्री मध्येच काम करते. एक तर उभी निघणार किंवा आडवी निघणार. बिल्डिंग बनवताना कॉर्नर हे नेहमी 90 डिग्रीची असले पाहिजे, नाहीतर बिल्डिंग क्रॉस मध्ये निघते, टाईल्स बसतच नाही. लक्षात. आता याला आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिले आपल्याला ऑर्थो कुठे असते
एक उभं किंवा आडवं अंतर, म्हणजे एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस 90 डिग्री. तर बघा नंबर 3 वर खाली बघा दिसते, इथे जर तुम्ही क्लिक केलं तर ऑर्थो ऑन झाला. आता जी लाईन निघणार ही फक्त 90 डिग्री मध्ये निघणार, ती कोणत्याही अँगल मध्ये आपण आता असं मॅन्युअली नाही करू शकत. आलं लक्षात? तर याला सुरू करण्यासाठी तुम्हाला इथे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलचा इथे अँगल बनलेला आहे, त्याला तुम्ही मॅन्युअली क्लिक करू शकता. आणि आता शॉर्टकट असते F8. फंक्शन F8 ची जी की असते ती जर तुम्ही दाबली तर बघा खाली आता F8 ची बटन दाबत आहे मी, ऑर्थो ऑफ झाला, F8 दाबलं, ऑर्थो ऑन झाला. लक्षात आलं तुमच्या? ऑर्थो म्हणजे तुमचं व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल 90 डिग्री मधून वर. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट बघू. ऑर्थो नंतर काय आता आपल्या समोर डिलीट आणि इरेज. आता एखादा ऑब्जेक्ट आपल्याला पाहिजे नाही, याला आपण सिलेक्ट करतो, डिलीटची बटन दाबतो. कीबोर्डवर डिलीट आहे आणि याला आपण सिलेक्ट केलं आणि माऊसला राईट क्लिक केलं, इथे इरेजचं ऑप्शन आहे, इरेज झालं. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे इरेजचं ऑप्शन आहे, याला सिलेक्ट करायचं आहे. समजलं? सिलेक्शन मेथड सगळ्यात जरुरी आहे करणे. काही लोक असे माऊस पकडतात आणि असं करत राहतात, हे चुकीचं सिलेक्शन आहे. सिलेक्शन करण्यासाठी माऊसला एकदा क्लिक करा आणि दुसऱ्यांदा असं क्लिक करा, माऊस सोडून आणि डिलीटची बटन दाबा. सिलेक्शन मध्ये तुम्ही उजवीकडून डावीकडे जाऊ शकता किंवा डावीकडून उजवीकडे येऊ शकता. आता बघा, उजवीकडून डावीकडे जर आपण गेलो तो ऑब्जेक्ट थोडासा जरी टच झाला तरी तो पूर्ण सिलेक्ट होतो. समजलं तुम्हाला? पण जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे सिलेक्ट करतो, ठीक आहे, तर जेवढे ऑब्जेक्ट पूर्ण झाले सिलेक्ट त्या सिलेक्शन मध्ये तेवढे सिलेक्ट होणार. हा ऑब्जेक्ट सिलेक्ट झाला का? नाही झाला, कारण की आपण जो बनवला इथे रेक्टँगल, त्या रेक्टँगल मध्ये फक्त 3 ऑब्जेक्टच पूर्ण आले होते. समजलं? उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे. आता तुम्हाला नेक्स्ट कमांड आहे उसण्या. ठीक आहे, डिलीट आणि इरेज समजलं. आता उसण्या करू. उसण्या म्हणजे काय असते की तुम्ही पिक्चर मध्ये बंदूक पाहिली असेल, त्याच्या बंदुकीवर लागले असते दुर्बीण है ना, त्याला म्हणजे स्नायपर्स रायफल, म्हणजे दुरून एखादा पॉईंट कॅप्चर करणे, त्याला पकडणे. तसं आता आपला उसण्यात जर आपल्याला पाहायचं असेल तर इथे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 नंबरवर तुम्हाला दिसते इथे स्क्वेअर है ना. या स्क्वेअरला तुम्ही जर बंद केलं तर उसण्या बंद झाला. आणि याला जर सुरू करायचं असेल तर तुम्ही इथून सुरू करू शकता. आता आपण याला पहिले बंद करू. याला क्लिक करू, लाईन कमांड घेऊ, एक लाईन काढू आणि या लाईनच्या मधातून एक लाईन काढायची आणि एंड पॉईंट वरून लाईन काढायची. लाईन अशी निघाली पाहिजे की फक्त तो पॉईंट क्लिक झाला पाहिजे, ना आतमध्ये ना बाहेर. समजू? त्यासाठी आपण लाईन मध्ये जाऊ, हा पॉईंट क्लिक करू. इकडे बघा दिसते का तुझं मिड पॉईंट, एंड पॉईंट, स्टार्टिंग पॉईंट नाही, इंडिकेटर भेटत नाहीये, म्हणजे उसण्याप बंद. उसण्याप सुरू करण्यासाठी शॉर्टकट की असते नेहमी F3. कोणती असते? F3 दाबलं बघा, इथे उसण्याप सुरू झाला, खालून आपल्याला दिसते. लाईन कमांड मध्ये जाऊ आपण, इथे क्लिक करू, हे झाला तुमचं एंड पॉईंट. लाईन कमांड मध्ये जाऊ, इथून इथपर्यंत घेतला आपण एंड पॉईंट. ठीक आहे. पुढच्या टॉपिक मध्ये याच्या आतमध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या सेटिंग पण आपण शिकून घेऊ. लक्षात? तर छोट्या सेटिंग म्हणजे कशा की याला मिड पॉईंट मध्ये आपल्याला काढायचं आहे, पण मिड पॉईंट देत आहे का? नाही देत आहे. त्यासाठी आपण उसण्याप मध्ये जाऊ आणि उसण्याप मध्ये जाऊ, मिड पॉईंटला क्लिक करू, सेंटर पॉईंटला क्लिक करू, हा झाला मिड पॉईंट. लक्षात? नेहमी ऑटोकॅडचं काम करताना पहिली स्टेज आहे आपली की युनिट सेट असलं पाहिजे मीटरमध्ये आणि उसण्याप आणि ऑर्थो ऑन असला पाहिजे. लक्षात? त्यानंतर जर एखादा ऑब्जेक्ट काढला आपण, त्याला मोजायचं कसं? आता आपल्याला एक 10 मीटरची लाईन काढायची आहे. आता हे 10 मीटरची लाईन आहे की नाही आहे कशावर समजणार आहे आपल्याला? त्यासाठी इथे बघा क्विक आयकॉन दिलेला आहे डायमेन्शनचा, याला क्लिक करा, पहिला पॉईंट क्लिक करा आणि दुसरा पॉईंट क्लिक करा.
आता आपला ऑर्थो ऑन आहे, त्याच्यामुळे आपल्याला 2 पॉईंट मिळाले. ऑर्थो जर ऑफ असतं तर ते पॉईंटच नसते मिळाले, आपण बोलू शकलो असतो का? नाही. आता आपण बघा ऑर्थो ऑफ करून बोलू खाऊ डायमेन्शन मध्ये जाऊ, भेटते काय कुठे एंड पॉईंट आहे ना, पॉईंटच नाही भेटत आहे, बोलू शकतो का? बरोबर नाही. त्याच्यामुळे आपल्याला ऑर्थोच्या सोबत ओसण्यात हे नेहमी ऑन असलं पाहिजे. आता बघा काय होते, भेटला एंड पॉईंट. कोणता ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी किंवा कोणताही ऑब्जेक्ट मेजर करण्यासाठी ओसण्याचं फार काम करतो. आता ओसण्यात तुम्हाला समजलं, त्याच्यानंतर डायमेन्शन समजलं. आता अंडू, रिडू आणि क्लोज समजून घेऊ. आता अंडू रिडू म्हणजे काय असते की एक आपण आता इथे ऑब्जेक्ट काढू, आपल्याला जर असं वाटलं काहीतरी चुकलं तर आपण याला इथून अंडू करू शकतो. एक स्टेप बॅक गेलो, एक स्टेप बॅक गेलो, एक स्टेप बॅक गेलो, एक स्टेप बॅक गेलो. उदाहरणार्थ जर एखादा आपण स्टेप चुकीचा केला तर आपल्याला अंडू तो परत मागे जाऊन बरोबर करता येते. किंवा जर ते परत पाहिजे असेल तर आपण त्याला रिड्यू करू शकतो. हा याला दिसतो तुम्हाला इथे, रिड्यूची जर बटन दाबली तर ऑटोमॅटिक आपण एक एक स्टेप फॉरवर्ड जातो. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, रिड्यू आणि अंडू. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण आपलं काय करतो, अंडू. याचा शॉर्टकट आहे Ctrl-Z म्हणजे अंडू होणार आणि Ctrl-Y म्हणजे रिड्यू. ठीक आहे. त्यानंतर आता क्लोज. आता एखादी फाईल जर क्लोज करायची असेल तर डायरेक्ट इथून आपण क्लोजचं बटन दाबू शकतो, फाईल क्लोज. इथे आपण क्लिक केलं, याला क्लोजची बटन दाबली, फाईल क्लोज झाली. किंवा आपण फाईल मेनू बार मध्ये जाऊ शकतो, इथून आपल्याला क्लोजचं ऑप्शन मिळते. करंट ड्रॉइंगला क्लिक केलं तर फक्त करंट ड्रॉइंगच क्लोज होणार लक्षात. आणि इथे परत जर आपण गेलो, क्लोजला क्लिक केलं, ऑल ड्रॉइंग म्हटलं तर पूर्ण ड्रॉइंग एकसाथ क्लोज होणार. क्लोज करण्याच्या पहिले सेव्ह करून ठेवा. अशा प्रकारे आपण आज बेसिक इंट्रोडक्शन पाहिलं. बेसिक इंट्रोडक्शन मध्ये 2 गोष्टी आपण शिकून घेऊ. स्क्रीनचं इंटरफेस चेंज करणे, स्क्रीनला बेसिक सेटिंग देणे, त्याच्यात मेनू समजून घेणे ना, आणि लाईन कमांडचा वापर करणे. ठीक आहे. तुम्ही हे लिहून घ्या आणि सगळ्यांनी आपापल्या उद्यापासून नोटबुक आणा. तुम्ही फोटो काढू नका कोणत्या गोष्टीची, स्वतःच्या हाताने वाचून लिहिल्यानंतर जे डोक्यात फिट होते ते फोटोमध्ये लिहा. वापर फोटोचा तुम्ही करणार काय, काहीच नाही. हजारो फोटो मोबाईलमध्ये पडले राहते, कधी लिहायला पाहते नाही आपण. कोणतं जे गोष्ट तुम्ही वाचली आणि लिहिली तर ते नेहमीसाठी तुमच्या डोक्यामध्ये काय होते, सेव्ह होऊन जाते. आणि फास्ट लिहायचं, कारण की तुम्हाला मी याच्या नोट्स सुद्धा देणार आहे. त्याच्यामध्ये काही PDF ची एक्सरसाइज बुक पण आहे, PDF चे नोट्स पण आहे आणि तुमच्या वर्कशॉपच्या पण नोट्स. ठीक आहे. लिहून घ्या फास्ट. आणि याच्याचं प्रॅक्टिकल कसे करायचे, जे गोष्ट तुम्ही इथे लिहिली आजच्या असेच लिहिता, बरोबर आहे, पेज समोर ठेवून असं तिथे प्रॅक्टिकल करून पाहायचं आपल्याला. कारण की प्रॅक्टिकल लॅबमध्ये मी तुम्हाला असा एखादा हे देणार आहे, PDF किंवा कागद, याच्यावर तुम्हाला हे बनवायचं आहे. पण हे आपण का बनवत आहे, कोणती कमांडमुळे बनवत आहे, त्यासाठी हा बेस असणं जरुरी आहे. याच्यामध्ये काय दिसते, ऑर्थो ऑफ आहे. हे लाईन कशी बनवलेली आहे, ऑर्थो ऑफ करून बनवलेली आहे. तुम्ही अशाच सारखी कोणतेही शेप काढू शकता, म्हणजे तुम्हाला ऑर्थो कमांडला प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करणं येईल. दुसरा आहे रेक्टेंगल, म्हणजे लाईन कमांड मध्येच बनवलेलं आहे. हे काय दाखवते, ऑर्थो ऑन असताना आपण असं ऑब्जेक्ट काढू शकतो है ना. याच्यात तुमची ऑर्थो ऑन ऑर्थो ऑफची प्रॅक्टिस होणार. आणि सोबत ओसनॅप पण चालू पाहिजे इथे, कारण का ओसनॅप जर सुरू असेल तर तुम्ही एंड टू एंड पॉईंट घेऊ शकता. हे बघा, हे जे एक्सरसाइज आहे कशाची आहे, कोणत्या कमांडची आहे, ओसनॅप कमांडची आहे. कारण की हे लाईन इथपर्यंत आहे, हे लाईन इथपर्यंत आहे. त्याच्या मधात एक लाईन काढलेली आहे, या लाईनच्या मधात एक लाईन काढलेली आहे. म्हणजे ही कमांड काय, ओसनॅप कमांड शिकलो ना आपण. ओसनॅप कमांड हे सेंटर पॉईंट, मिड पॉईंट काय. आता इथे काय दिसते तुम्हाला, ऑर्थो ऑन आहे, एक लाईन काढली अशा प्रकारे आणि याला मेजर केलं. म्हणजे आपण कुठे गेलो, डायमेन्शन मध्ये गेलो, डायमेन्शन मध्ये जाऊन आपण आपला ऑब्जेक्ट मेजर केला. आलं लक्षात. आता याच्या पुढे बघा,
व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन आहे. याचा अर्थ काय आहे? इथे आपण काय शिकणार आहोत? अंडू आणि रिडू बद्दल शिकणार आहोत. समजलं? म्हणजे इथे जे तुम्हाला ऑब्जेक्ट दिलेला आहे त्या प्रत्येक ऑब्जेक्टला एक कमांडचा सपोर्ट आहे. हा ऑब्जेक्ट एका कमांडसाठी आपण काढत आहोत. ठीक आहे, तर तुम्हाला हे लिंक जोडायची आहे. तुम्ही स्वतःच्या हाताने लिहून घ्या. ठीक आहे, बेसिक इंट्रोडक्शन मध्ये काय पाहिलं आपण? झूम आउट, झूम इन. बरोबर आहे. स्क्रीनला सरकवायचं असेल तर इथे पॅन कमांड आहे. हात हा घ्यायचा, स्क्रीन कुठे पॅन करू शकतो. झूम करायचं असेल तर या माऊसचं जे व्हील आहे ते फिरवायचं पॅन कमांड मध्ये. याला क्लिक करून तुम्ही कुठेही सरकवू शकता. कमांड क्लोज करण्यासाठी एक्झिट करू शकता. समजलं? युनिट कसं सेट करायचं? फॉर्मॅट मध्ये जायचं. फॉर्मॅट मध्ये जाऊन युनिटला क्लिक करायचं. इथे डेसिमल असलं पाहिजे. पॉईंट नंतर 3 झिरो आपण ठेवायचे, कारण की आपण जेव्हा कधी साईटवर जातो तर आपला जो मीटरचा टेप आहे त्याच्यावर आपण 3 डिजिट मोजू शकतो चांगल्या प्रकारे. 4था डिजिट आपल्याला एकदम पॉईंट मध्ये मिळतो, तर तो आपण प्रॅक्टिकली घेतो. ठीक आहे, त्याला आपण ओके करून देऊ. लक्षात? अशा प्रकारे जेव्हा कधी आपण कोणती नवीन फाईल बनवतो त्या नवीन फाईलमध्ये या सर्व गोष्टी आपण सेट. तर आता आपण ऑटोकॅडचा क्लास इथे थांबू. आता तुम्ही प्रॅक्टिस करायची.